नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। गुरुवारी 30 मे 2024 रोजी सांगली इथं कष्टकऱ्यांची दौलतमध्ये प्रीपेड मीटरला विरोध करण्यास महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे नेते प्रतापराव होगाडे यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग पार पडली। प्रीपेड मीटर योजना किती फसवी आहे, त्यामध्ये हजारो कोटींचा घोटाळा होणार। देशामध्ये राजस्थान, गुजरात, हरियाणा, बिहार या राज्यांमध्ये 5-10% ठिकाणी सध्या प्रीपेड मीटर बसवण्यात आले। त्या ठिकाणी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केलाय, कारण मीटर जंपिंग होणं, डबल टिबल बिल आकारणी होणे असे प्रकार घडतात। त्यामुळे आपल्या राज्यात वीज ग्राहकांना त्या पद्धतीने त्रास होऊ नये म्हणून सर्वसामान्य वीज ग्राहकांकडून हरकती गोळा करणे, टप्प्याटप्प्याने आंदोलनाची व्याप्ती वाढवून सदर प्रीपेड योजनेला विरोध करण्याचं एकमेकांना ठरलंय। पहिला टप्पा म्हणून सोमवार 3 जून रोजी संध्याकाळी 4 वाजता महावितरण मुख्यालय विश्रामबाग आणि जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन देण्यात येणार आहे। त्याच दिवशी पुढील आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचं सतीश साखळकर, नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा यांनी सांगितलं। आजच्या मीटिंगमध्ये पद्माकर जगदाळे, संजय बजाज, उमेश देशमुख, हनुमंत पवार, जगन्नाथ ठोकळे, सुरेश दुधगावकर, नितीन चव्हाण, शंभूराज काटकर, डॉक्टर संजय पाटील, नितीन चव्हाण, लालू मेस्त्री, अजित सूर्यवंशी, रत्नाकर नांगरे, गजानन साळुंके, प्रसाद कुलकर्णी, बाळासाहेब पाटील, कलगुंडे, विश्वजित पाटील, सुरेश बिराजदार, जावेद भाई मोमीन, मुकुंद माळी, दत्ता पाटील, निलेश पवार, हरिदास पाटील, सचिन जगदाळे, नितीन मिरजकर, डॉक्टर प्रमोद, डॉक्टर विजय बचाटे, ॲडव्होकेट अजित सूर्यवंशी, तेजस्विनी सूर्यवंशी आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।